आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतोय। हा केक बनवताना ना खूप कमी वेळामध्ये हा केक आपण तयार केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। चॉकलेट केक बनवण्यासाठी इथं आपण बघा एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण चॉकलेटचं प्रीमिक्स मापाने एक माप आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 200 ग्रॅम एवढं प्रीमिक्स आणि त्याच मापाने अर्ध माप पाणी घालून आपण ते प्रीमिक्स चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट एवढं आपल्याला प्रीमिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गुठळी वगैरे राहू द्यायचं नाही। असं आपण प्रीमिक्स मिक्स करून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालून तेल घातल्यामुळे काय होतं, केक चांगला बेक होतो। त्यामुळे आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। बॅटर ओतण्यासाठी इथं आपण केक टीन घेतलेला आहे आणि केक टीनला मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बॅटर ओतून आपण थोडंसं टॅप करून घेणार आहे। तोपर्यंत गॅसवरती कुकर ठेवून गॅसची फ्लेम फुलच आहे। फुल फ्लेमवरती कुकर आपण गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यावरती ना केक टीन ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण 30 मिनिट एवढा ना केक चांगला बेक करून घेणार आहे। चॉकलेट केकसाठी इथं आपण जे चॉकलेट घेतले ना ते डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि ह्यामधलं ना फक्त आपण अर्धा किलो केकसाठी ना 100 ग्रॅम आपल्याला एवढं चॉकलेट वापरायचं आहे। जे आपण इथं बघा 100 ग्रॅम काढून घेतलं आणि ह्या ठिकाणी आपण ना चॉकलेटच्या अशा स्लाइस करून घेतोय सालनीने। तुम्ही चाकूने पण कट करून स्लाइस करून घेऊ शकता, कारण आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतोय ना त्यामुळे आपल्याला असं थोड्याशा चॉकलेटची स्लाइस करून घ्यायची आहे। जे आपण इथं सर्व करून घेतली। केकसाठी लागणारी इथं आपण क्रीम तयार करून घेणार आहे। क्रीम तयार करण्यासाठी ना आपण सनविपची क्रीम घेतलेली आहे, जी इथं आपण आता मापामध्ये ओतून घेत आहे। मापाने एक माप आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 200 ml इथं आपण बाउलमध्ये क्रीम ओतून घेतली। ती क्रीम आता बीटरने आपण बीट करून घेणार आहे। स्पीड 1 वरती आणि हळूहळू स्पीड 5 वरती ठेवून आपण 8 मिनिट एवढी ना क्रीम इथं स्पीक येईपर्यंत तयार करून घेतलेली आहे। क्रीम ही तयार झालेली आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। 30 मिनिट इथं आपण केक बेक केलेला आहे आणि अर्धा तास थंड झाल्यानंतर मग आपण केक टीन बाहेर काढून घेतलेला आहे। केक थंड झाल्यानंतर बघा इथं आपण टर्न टेबलवरती काढून घेतला, त्याचा बटर पेपरही काढून घेणार आहे। आता आपल्याला लेयर कट करण्यासाठी इथं चाकू घेतलेला आहे। चाकूने थोडंसं असं आपण ना कट लावून घेणार आहे केकला आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला दोरा घालायचा आहे। दोरा घालून आपण दोरा एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वळवून पहिली लेयर आपण इथं कट करून घेतली। आता दुसरी लेयर पण आपण कट करून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चाकूने कट लावून त्याच्यामध्ये आपण दोरा घातलेला आहे आणि दोरा एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वळवून आपण दुसरी ही लेयर कट करून घेतली। इथं आपण शुगर सिरप घेतलेला आहे। पहिली लेयर आपल्याला सोक करून घ्यायची आहे शुगर सिरपनी। त्यासाठी इथं आपण शुगर सिरपने ना पहिली लेयर सोक करून घेतली। नंतर मग त्याच्यावरती आपण मेल्ट केलेलं चॉकलेट घालून घेतलेलं आहे। ते पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। पसरवल्यानंतर मग त्याच्यावरती आपण आता क्रीम घालून घेणार आहे। पहिल्या लेअरवरती आपण इथं बघा क्रीम सर्व घालून घेतल्यानंतर ना पॅच्युलाने अशी पसरवून घ्यायची आणि टर्न टेबल फिरवून ना आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। जी इथं आपण फिनिशिंग देऊन घेतली। नंतर मग इथं आपण जे कट करून चॉकलेट घेतलं होतं ना ते आता आपण क्रीमवरती घालून घेतलेलं आहे। क्रीमवरती चॉकलेटचे काप घालून घेतल्यानंतर वरची जी लेयर आपण कट करून घेतली होती ना तीही ठेवून तिलाही शुगर सिरपने आपण सोक करून घेतलेलं आहे। मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट आपण आता पॅच्युलाने पसरवून घेत आहे। दुसऱ्या लेअरवरती पण क्रीम घालून ना क्रीम आपल्याला ना अशी पॅच्युलाच्या साहाय्याने ना पसरवून घ्यायची आहे। पसरवल्यानंतर बघा टर्न टेबल फिरवून आपण ना फिनिशिंग देऊन घेणार आहे आणि जी केकच्या साईडलाही आपण ना पॅच्युलाने फिनिशिंग देऊन घेतलेली आहे आणि जी सर्वात शेवटची लेयर आहे ना तिलाही शुगर सिरपने आपण इथं सोक करून घेतली आणि केकवरती ना आपल्याला असं थोडंसं कट करून घेतलेलं चॉकलेट घालून घ्यायचं आहे। नंतर मग सगळ्यात शेवटची लेयर आपण केकवरती ठेवून घेतलेली आहे। आता त्याच्यावरती ना आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ना ते थोडंसं पॅच्युलाच्या साहाय्याने पसरवून घेणार आहे। केकचा ना एका साईडचा ना थोडासा क्रम निघला होता ना तिथं मी ना थोडीशी क्रीम अशी लावून घेतलेली आहे पॅच्युलाने आणि पसरवून घेतलेली आहे आणि केकचा आयसिंग करायला पण आपण लगेच घेतलेला आहे। क्रम कोट करून आपण ना फ्रीजला नाही ठेवला,
कारण आपण आयसिंग करून ना हा केक संध्याकाळी कट करणार होतो ना, त्यामुळे मी लगेचच केकचं आयसिंग करून घेतलं होतं। त्यामुळे इथं आपण बघा पॅचोल्याच्या साहाय्याने क्रीम पूर्णपणे अशी पसरवून ना फिनिशिंग देऊन घेतलेली आहे। असं आपल्याला कडेने पहिल्यांदा फिनिशिंग देऊन घ्यायची आहे केकला। थोडीशी ना कडेची ही आपण ना केकची फिनिशिंग करून घेतली आणि पॅचोल्याच्या साहाय्याने वरच्या साईडला पण आता क्रीम आपण पसरवून घेत आहे। वरच्या साईडला पण अशी आपल्याला पॅचोल्याच्या साहाय्याने ना क्रीम पसरवून घ्यायची आहे आणि आपण वरच्या साईड पण आहे ना केकची तीही इथं आता आपण फिनिशिंग देऊन घेत आहे। अशी आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे। केकची ना शेवटची फिनिशिंग देताना ना आपल्याला पॅचोला पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतरच इथं आपण ना केकची शेवटची फिनिशिंग करून घेतलेली आहे। आता टर्न टेबलवरचा केक आपल्याला ना केक बोर्डवरती घ्यायचा आहे। त्यासाठी इथं आपण पॅचोल्याच्या साहाय्याने ना टर्न टेबलवरचा केक इथं केक बोर्डवरती घेतलेला आहे आणि पॅचोला आपल्याला हळूच ना काढून घ्यायचा आहे। आता नंतर बघा इथं आपण जे कट करून घेतलं होतं ना चॉकलेट, ते आता आपण ना केकवरती घालून घेतलेलं आहे। आपण केक बनवताना ना ब्लॅक फॉरेस्ट केक बनवलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्व चॉकलेट ना असं केकवरती टाकून घ्यायचं आहे। जे आपण इथं ना सर्व केकवरती चॉकलेट टाकून घेतलं। थोडीशी ना केकला डिझाईन देणार आहे, त्यासाठी इथं आपण ना पायपिंग बॅग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण स्टार 1चा नोझल घालून पायपिंग बॅगला थोडासा कट लावून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना आता इथं आपण ना पायपिंग बॅगमध्ये ना क्रीम भरून घेणार आहे, जी इथं आपण पॅचोल्याच्या साहाय्याने ना भरून घेतली। आता आपण डिझाईन देऊन घेणार आहे। केकला ना डिझाईन देताना ना आता आपण ना थोडीशी ना फुलाची डिझाईन देऊन घेणार आहे। अशी फुलाची डिझाईन दिली ना तर ब्लॅक फॉरेस्ट केक दिसायला पण सुंदर दिसतो ना, त्यामुळे मी अशी ना वरती ना सगळी फुलांची डिझाईन देऊन घेतलेली आहे आणि वरती आपण सर्व फुलाची डिझाईन दिल्यानंतर जी केकला ना आपल्याला खालच्या साईडला थोडीशी अशी डिझाईन देऊन घ्यायची आहे, म्हणजे केक दिसायला कसा सुंदर दिसतो ना, त्यामुळे मी खालच्या साईडला पण थोडीशी डिझाईन देऊन घेतली। नंतर बघा इथं आपण चेरी घेतलेली आहे, जी फुलांची डिझाईन आहे ना त्याच्यावरती आपल्याला चेरी ठेवून घ्यायची आहे। तयार झालेला आहे आपला ब्लॅक फॉरेस्ट केक। हा केक तयार करताना ना खूप कमी वेळामध्ये तयार केलेला आहे। ज्यावेळी मी केक बेक केला ना त्यावेळी नेमकी लाईट गेली होती आणि रात्री माझ्या मुलाचा बर्थडे होता आणि जेव्हा लाईट आली ना तेव्हा मी अर्ध्या तासामध्ये हा केक तयार करून कट केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।